आजच्या परिस्थितीत आपण आपल्या देशात एखादं कठीण ध्येय ठरवलंय की आपल्याला हे ध्येय गाठायचंच आहे, तर ते कोणतं असेल? तुम्हाला काय वाटतं? या देशाचं पंतप्रधान बनणं हे कठीण ध्येय आहे का? मला तर बिलकुल नाही वाटत. कारण खोटं नाटं बोलून, लबाडी करून, जनतेची दिशाभूल करून, जाती धर्मात द्वेष पसरवून एखाद्या अशिक्षित माणसाला सुद्धा या देशाचं पंतप्रधान पद भूषवता येतं. आता तुम्हाला वाटत असेल की एखाद्या राज्याचं मुख्यमंत्री बनणं हे अतिशय कठीण ध्येय आहे, पण मला तर बिलकुल नाही वाटत. कारण की ज्या देशात निष्ठा विष्ठा खायला गेली तिथं फोडाफोडी करून कूटनीतीने सुद्धा मुख्यमंत्री बनता येतं. आता राहिलं आपलं डॉक्टर बनणं, इंजिनियर बनणं, लेक्चरर बनणं. तुम्हाला ते खूप कठीण ध्येय आहे काय आपल्या देशात? तर बिलकुल नाही. नीटचे पेपर फोडल्या जाऊन राहिले, टीटीचे पेपर फोडल्या गेला, कित्येक पेपर फुटल्या गेले असतील, हे आपल्याला माहित सुद्धा नाही. त्यामुळे आजच्या परिस्थितीत ह्या देशात डॉक्टर बनणं, लेक्चर बनणं, इंजिनियर बनणं हे काही खूप कठीण ध्येय नाही. आता राहिल्या देशातल्या सर्वोच्च पद जे IAS आपण म्हणतो, जे IPS म्हणतो, ते खूप कठीण आहे का? हे ध्येय खूप कठीण आहे असं वाटतं की तुम्हाला? मला तर बिलकुल नाही वाटत. कोणी लेटर एंट्री सारखी घटनाबाह्य पद्धत वापरून IAS IPS लोकांच्या जर नेमणुका केल्या जात असेल तर ते ध्येय सुद्धा आता कठीण राहिलेलं नाही आहे. म्हणजे आता आपल्याला माहित आहे की या देशात पंतप्रधान बनणं, मुख्यमंत्री बनणं, डॉक्टर बनणं, लेक्चरर बनणं, इंजिनियर बनणं किंवा IAS IPS बनणं म्हणजे फसवेगिरी करून, खोटं नाटक बोलून, ज्यांची दिशाभूल करून, जाती धर्मात द्वेष पसरवून, पेपरची फोडाफोडी करून, घटनाबाह्य नेमणुका करून हे सर्व ध्येय आपल्या हस्तगत करता येते. परंतु आता तुम्ही मला सांगा की त्यातील सर्वात कठीण ध्येय कोणतं आहे, जे अनेकांना तिथं पर्यंत जाता शिवून नाही राहिलं? 140 कोटी लोकसंख्या आहे. असं कोणतं कठीण ध्येय आहे? आपल्यासाठी सर्वात कठीण ध्येय जर कोणतं असेल ना तर चांगला माणूस बनणं, आणि त्याही पेक्षा जर कठीण कोणतं असेल तर चांगला व प्रामाणिक माणूस बनणं. म्हणूनच कुठेतरी एखाद्या प्रशासकीय, इतक्या मोठ्या प्रशासकीय लोक आहेत, तुकाराम मुंडे सारख्या एका प्रामाणिक माणसाचं नाव आपल्याला ऐकायला मिळतं. आज देशाला गरज आहे प्रामाणिक लोकांची, चांगल्या लोकांची. खऱ्या अर्थानं जे प्रामाणिक होते ते इतिहासात अमर झाले आहे. हे सर्वात कठीण ध्येय आहे, चांगला माणूस बनण्याचा व प्रामाणिक बनण्याचा. चांगला माणूस बना, प्रामाणिक माणूस बना, हे ध्येय तुम्ही गाठण्याचा प्रयत्न करा. खरंच चला, चांगला माणूस बनण्याचा व प्रामाणिक माणूस बनण्याचा प्रयत्नाची सुरुवात आपण आता स्वतःपासून करूया. जय हिंद.